नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सर, तुमच्या स्टोरीनंतर मला माझी स्टोरी आठवली, जी माझ्या एका जवळच्या मित्र सिद्धेशने सांगितली होती. आणि हे नुकतंच त्यांनी आता मला 2-3 महिने जेव्हा आपला शो होता ना, त्यावेळी तो एक म्युझिशियन आहे. तर तो आपल्या शोच्या म्युझिकवर काम करत होता. आणि त्यावेळी त्याने सांगितलं त्याचं गाव रत्नागिरीत चिपळूणला मला वाटतं त्या ठिकाणी आहे. तर तो त्याच्या मित्राबरोबर गावी गेला होता. ठीक आहे. आता गावच्या ठिकाणी ना त्याची आजी एकटी राहायची. ठीक आहे. आणि आजी एकदम निडर, कोणालाच घाबरत नाही, एकदम मस्त. तर आजी एकटी राहायची कित्येक वर्ष. तर ह्याला आणि ह्याच्या मित्राला वाटतं काहीतरी फिरायला जायचं होतं की काय करायला जायचं माहिती नाही. हे गेले, सकाळची आपली एस टी पकडली, संध्याकाळपर्यंत गावी पोचले. आजीने मस्त जेवण वगैरे बनवलं होतं. जेवून मग थोडं इथे तिथे फिरून झोपून गेले. आता काय, गावी माणसं लवकर झोपतात. 9-10 वाजले नाही की माणसं झोपून जातात. आता ह्यांना रात्री 12 वाजता झोपायची सवय. तर ह्या लोकांनी काय टाईमपास केला, अंगणात वगैरे बसले, बोलले वगैरे आणि येऊन झोपले. आता ह्यांना कुठे झोप लागते लवकर, म्हणजे म्हणजे हे 1-2 वाजता झोपणारे लोकं 12 वाजता ह्यांना थोडीच झोप लागते. तर एकमेकांशी बोलत होते, झोपण्याचा प्रयत्न करत होते. बोलता बोलता आजी ओरडली की "हे झोपा, मला झोपू द्या, सकाळी मला लवकर उठायचं आहे." तर हे लोकं आपलं रात्रभर, म्हणजे हे लोकं आपले दोघं जण पण ह्या कुशीवरून त्या कुशीवर, म्हणजे अशी झोप येण्याचं ट्राय करतायत. ठीक आहे. झालं की रात्रीचे 12:30 वाजले होते. इथे तिथे विचार चालू आहेत, मुंबईलाच बरं होतं, असं तसं इथे इथे बघतायत आणि डोळे असे घट्ट मिटून येतो. त्याच टाईमाला त्यांना त्यांच्या माळ्यावरून आवाज आला. मला वाटलं की असेल कोणतरी वरती. परत एकदा आवाज आला, असेल काहीतरी, कोणतरी वरती असेल, आजी असेल. आणि कुशी बदलली, बघतो आजी याच्या बाजूला झोपली आहे. आणि त्या मोमेंटला तो घाबरला. त्याने दुसरीकडे त्याच्या मित्राला बघितलं, तर त्याचा मित्र त्याच्याकडे बघत होता आणि त्याच्या डोळ्यात पण भीती दिसत होती. त्याने बघितलं की पूर्ण माळ्यावर कोणतरी चालतंय आणि आता हळूहळू ते आवाज त्यांच्या पायऱ्यावर येऊ लागले होते. मग त्या माळ्यावरून कोणतरी पायऱ्यांवरून उतरत होतं. त्या क्षणी हा भरपूर जास्त घाबरले, कारण हे मुंबईकडचे मुलं अशा सगळ्या गोष्टी माहिती नाहीत आणि ह्या फक्त ऐकल्यात. तर त्यांनी काय केलं, आजीला उठवलं पटकन की आजी उठ उठ, काहीतरी आहे वरती, असं तसं. आजी एकदम कामली, तिला कायच फरक पडत नाही. तिने ह्यांच्याकडे बघितलं आणि बोलते, काय आवाज येतोय? तुझे आजोबा असतील. हे ऐकून सिद्धेश खूप जास्त घाबरला, कारण त्याचे आजोबा तर 3 वर्षापूर्वीच वारले होते. अरे बापरे! तर आजी कोणत्या आजोबांबद्दल बोलते? हे लोक कसे तर त्या दिवशी तर लोक असे अंगावर, म्हणजे गोधडी वगैरे टाकून झोपले त्या गरमीत. दुसऱ्या दिवशी त्यांनी आजीला विचारलं, तर आजी बोलते, हां येतात आजोबा, येतात फिरतात, काय करत नाही, तो म्हातारा काय करत नाही. आणि त्या आजोबाला पण ओरडलेली ती, ए जा, मुलं घाबरत आहेत तुझ्या मुले, असं तसं. तर आजीचं असं म्हणणं होतं की येतात आजोबा. तर हे त्याच्यावर खूप खतरनाक झालं होतं. तर आधीच सर, माझ्याकडे पण एक स्टोरी आहे. स्टोरी जी मला आजच आमच्या जो सोसायटीचा वॉचमॅन आहे त्यांनी सांगितलं, आणि हे त्याच्या गावची गोष्ट आहे. हे खरोखर घडलेलं आहे आणि हे त्याच्याच एका नातेवाईकांसोबत झालं आहे, आणि ही गोष्ट नेपाळची आहे. ठीक आहे. तर नेपाळला कसं आहे की तिथे तुम्हाला माहिती असेल की तिकडचे बरेच लोक इथे काम करायला येतात, आणि मुंबईत आणि सगळीकडे तिथे आहेत. आणि जसं आपल्या इथे बरेच असे अर्बन लेजंड्स असतात ना, की जसं माझी आजी मला नेहमी बोलायची की नवरात्रीच्या दिवशी आहे ना, आमच्या गावी प्रत्येकाच्या दाराबाहेर राम लिहिलेलं असायचं. आणि ज्याच्या बाहेर नसेल लिहिलं त्यांना नेहमी काही ना काहीतरी आवाज यायचे, किंवा त्यांच्या घरी काही ना काहीतरी खराब किंवा अ, अशा निगेटिव्ह गोष्टी व्हायच्या. असंच एक आपल्या इथे मला वाटतं साऊथ इंडियामध्ये पण एक गोष्ट आहे की नालेबा म्हणून, ज्यावर स्त्री मूव्ही बनली होती की ओ स्त्री का लाना. तर तशा गोष्टी म्हणजे आहेत. तर नेपाळला पण अशा गोष्टी आहेत, असे अर्बन लेजंड्स आहेत. आणि आणि तिथेही बऱ्याच लोकांची मान्यता आहे. तर झालं कसं होतं ना, की हा जो आमचा वॉचमॅन आहे, तर त्यांचा एक लांबचे नातेवाईक, ते लोकं नेपाळलाच राहत होते. एकदम मस्त परिवार. परिवारात 2 भाऊ,
त्यांच्या 2 बायका, आई-वडील आणि जो लहान भाऊ होता ना, त्याला मुलं होती 2 आणि मोठ्या भावाला मुलं होत नव्हती. आता त्यांच्या ज्या 2 बायका होत्या ना, एकदम बोलतात ना बहिणीसारख्या राहायच्या. म्हणजे एकदम शांत, एकमेकाला प्रेम करून आणि पूर्ण घराला सांभाळून वगैरे तसं सगळं त्यांच्या घरी होतं. एकदम सुखी परिवार. म्हणजे बाहेरची लोकं उदाहरण देतील असं त्यांचं परिवार. ठीक आहे. आता ती मोठी जी सून होती ना, तिचं नाव शांती होतं, शांतीबाई तिचं नाव होतं आणि जी लहान सून होती, तिचं नाव मीरा होतं. ठीक आहे. आता जसं मी तुम्हाला बोललो, जी लहान सून होती मीरा, तिला 2 मुलं होती, 2 पोरं होती. एकाचं नाव अजय होतं आणि एकाचं नाव प्रकाश होतं. जो मोठा मुलगा होता त्याचं नाव अजय आणि लहानाचा प्रकाश. आता कसं आहे की त्यांच्या घरी सगळं काही मस्त चालू होतं, सगळं काही ठीक चालू होतं. पण जी जी मोठी सून होती ना घराची, शांतीबाई, ती खूप जास्त चांगली होती. पण तिला आहे ना कित्येक वर्षापासून आहे ना मूल नव्हतं होत. आणि त्यांचं एकच त्यांना आणि त्याचं तिला खूप दुःख होतं. म्हणजे ते लोकं दरवेळी प्रयत्न करत असतात. वेगवेगळे डॉक्टरी वगैरे करतात. ते लोकं डॉक्टरांकडे जातात, बाबा-बिबाकडे जातात. पण काहीही केल्याने मूल नसतं होत त्यांना. आणि त्याच्यानेच ती खूप जास्त दुःखी असायची. इव्हन तिची जी सासू होती ना, ती तिच्यावर म्हणजे बरेच काम करता-करता ताणे वगैरे मारायची. बोलतात ना, ही खूप मनूस आहे किंवा ही श्रापित आहे. हिला एक मुलगा पण देऊ नाही शकत. असं, तसं, तसं, तसं तिला बोलायचे. इव्हन जे आजूबाजूला राहणारे 4 बायका असायच्या त्याही तिला काही ना काहीतरी मागून काही ना काहीतरी बोलायच्या आणि त्या गोष्टी तिला भयानक दुःख व्हायचा. ती दरवेळी त्या नवऱ्याला वगैरे बोलायची, की आपण प्रयत्न करूया, प्रयत्न करूया. पण त्यांच्या लग्नाला जवळ-जवळ 12 वर्ष झाले होते आणि तरीही त्यांना मूल नव्हतं होत. दुसऱ्या भावाचं नंतर लग्न होऊन सुद्धा त्याला मुलं झाली, पण हिला मुलं होत नव्हती. तर त्या गोष्टीचा तिला भयंकर दुःख होता आणि घरातल्यांना रागसुद्धा होता. आता जी ती शांतीबाई होती ना, ती मीराची जी मुलं होते, अजय आणि प्रकाश, ह्यांच्यावर खूप जास्त प्रेम करायची. म्हणजे त्या लोकांना ती आपल्या मुलाप्रमाणेच ठेवायची. म्हणजे त्यांना काय हवं नको किंवा काय गिफ्ट देणं झालं किंवा काहीतरी अ, जेव्हा आपले सण वगैरे असतात ना, सणावाराच्या दिवशी नवीन कपडे घेणं झालं, हे सगळे शांतीबाई त्यांना द्यायची. म्हणजे त्या लोकांना ती त्यांच्याच मुलाप्रमाणे ट्रीट करायची आणि त्यांची मुलंही आहे ना, दरवेळी आले तिच्याकडेच जायचे असतात. स्पेशली जो प्रकाश होता ना, लहान मुलगा, तो तिलाच म्हणजे असं आई समजून असायचा आणि त्या गोष्टीचा म्हणजे मीराला पण थोडं ऑड वाटायचं. पण ठीक आहे ना, अ, तीही ती वहिनीच होती त्यांची. ती वहिनीच होती आणि नंतर ती मोठी सून होती आणि तीही त्यांना आईसारखंच प्रेम करायची आणि तशा सगळ्या गोष्टी. पण जो अजय होता ना, त्याला एवढं आवडायचं नाही, की ती जवळ करते. तर तो नेहमी असं लांब व्हायचा, की "नको तू एवढ्या गोष्टी नको करू." कारण तो आता मोठा होत चाललेला, त्याला समज येऊ लागली होती. तर तो तिला थोडं लांब, 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 लांब तशा सगळ्या गोष्टी ठेवायचा. तर एक दिवशी काय झालं ना, की अजय आणि प्रकाश शाळेतून आले आणि शांतीदेवीवर दिवसभर खेळले होते. तिनेच त्यांना जेवण वगैरे दिलं आणि त्यांच्या रूममध्ये झोपवलं. त्या दिवशी मीरा आणि तिचा नवरा होता बाहेर गेले होते, ठीक आहे. तर ते लोकं येईपर्यंत मुलं त्यांच्या त्यांच्या रूममध्ये झोपले होते आणि मीरा मुलांना शाळेसाठी उठवायला गेली. आता मीरा त्या रूममध्ये गेली त्या मुलांच्या. रूममध्ये जाऊन बघते, तर आपला प्रकाश मस्त झोपलाय गार. पण त्याच्या बाजूला अजय मिसिंग आहे. अजय रूममध्येच नव्हता. मीरा जाता क्षणी इथं-तिथं बघायला लागली. त्याला उठवलं, प्रकाशला विचारलं, "अरे अजय कुठे?" तर ते "मला नाही माहिती दादा कुठे आहे. बघ असेल रूममध्ये वगैरे घरी असेल, बघ एकदा." ती बाहेर जाते, सगळ्यांना विचारते, "अजय आहे का? अजय आहे का? अजय तुमच्या इथे आलाय?" कोणालाच माहिती नाही. ती इव्हन शांतीलाही विचारते, "अजय कुठे आहे? तुला माहिती आहे का? रात्री तू झोपवलेलंस?" ती बोलते, "नाही, मी त्याला झोपवून त्या दोघांना झोपवून मी परत आपल्या रूममध्ये आली. मला नाही माहिती. एकदा शाळेत वगैरे बघ." ते शाळेत जातात, सगळ्या मित्रांना विचारतात, बाजारात वगैरे जातात. नाही भेटत. दुसऱ्या दिवशी ते लोकं पोलीस कंप्लेंटही करतात. पण अजय काही भेटत नाही. आता ह्या गोष्टीचा मीराला खूप जास्त धक्का बसतो आणि तिचं सतत प्रयत्न सुरू असतात, की माझा मुलगा कुठे गेला? कोणी त्याला किडनॅप केलं? काय केलं? कोणाला काहीच माहिती नसतं पडत. आणि तिचं कंटिन्युअस शोधणं सुरू असतं. म्हणजे काय, कुठे, बारीक-बारीक सारीक गोष्टी तिला अजिबात चैन नाही पडत. पोलिसांना कंटिन्यू कॉल करून विचारणं, नातेवाईकांना विचारणं, इथे-तिथे शोधणं, तिचं चालूच असतं. आता अजयला हरवल्यापासून 10 दिवस झाले होते. आता 10 दिवसात मीरा
खूप जास्त टेन्शनमध्ये होती. तिने मग आहे ना प्रकाशलाच विचारायला सुरू केलं, त्या लहान मुलाला, की नक्की काय झालेलं? तू मला सांग. दादाला काही टेन्शन होतं? शाळेत कोणी काय त्याला त्रास द्यायचा? त्यांनी सगळ्या बारीक-बारीक गोष्टी प्रकाशला विचारायला सुरुवात केली. तर प्रकाश तर बोलला, शाळेत तर काही प्रॉब्लेम नाही, असं तसं तसं सगळ्या गोष्टी नव्हत्या. पण तिथे प्रकाशनी एक गोष्ट नक्की सांगितली. तो बोलला, की जी आपली काकी आहे ना, म्हणजे कोण, शांती. शांती आहे ना, नेहमी त्याला आहे ना, अ, म्हणजे असे विचित्र प्रश्न विचारायची, की "चल आपण बाहेर जाऊ, चल आपण फिरायला जाऊ." म्हणजे प्रकाशला नाही हां, फक्त अजयला. अजयलाही शांती एवढी आवडायची नाही, कारण तो नेहमीच त्याला म्हणजे तिचं बिहेवियर काही पटायचं नाही, की ती त्यांची आई बनण्याचा ट्राय करत होती. तिला मूल झालं नाही म्हणून ही त्यांची आई बनण्याचा ट्राय करत होती. तर अजय थोडा लांब असायचा आणि त्याच गोष्टीचा शांतीला प्रचंड राग होता. आता ही गोष्ट जशी मीराने ऐकली, की ती अशा-अशा प्रश्न विचारायची. तर ही गोष्ट जशीच मीराने ऐकली, की ती असे-असे प्रश्न विचारायची मुलाला, सतत त्याला बाहेर घेऊन जायला बोलायची. तिने आपल्या सासूबाईंना वगैरे सांगितलं आणि शांतीकडे गेली आणि भांडायला लागली जोरजोरात, की "तू काय केलंस माझ्या मुलाला? तूच हरवलेस, तू कुठे आहे तो? तू त्याचं काहीतरी केलंस, तू आम्हाला सांग कुठे आहे?" एकतर शांती रडायला लागली, बोलली, की "तो माझ्या मुलासारखा होता. तुझ्यापेक्षा जास्त दुःख मला होतं, तू मला काय विचारतेस?" पण मीराला माहिती असतं, की ही नाटक करते. ती बोलते, की "तू काय केलंस मला सांग, सांग, सांग." आणि तिथेच आदलापट करते, रडगाणं सुरू करते आणि डोकं बी आपटायला लागतं. म्हणजे त्या लेव्हलवर जाते. कारण जे आरोप मीराने शांतीवर लावलेले हे तिच्यासाठी खूप जास्त होतं. तर ती बोलते, की "जाऊ दे, कदाचित तिने नसेल केलं." आता त्या गोष्टीला जवळ-जवळ 1-1.5 महिना जातो. अजयला हरवलेल्या 1-1.5 महिना जातो. अमावास्येची रात्र असते. मीरा पाणी प्यायला उठते, तर ती एक स्ट्रेंज गोष्ट नोटीस करते. ती बघते, की जी ती शांती आहे ना, शांती, ती दरवाजाच्या इथून कोणाशी तरी बोलत आहे. कोणाशी तरी बोलते. तिला थोडं स्ट्रेंज वाटतं. दुसऱ्या दिवशी जाते आणि बघते ना, तर त्यांच्या ज्या दरवाजावर लावलेले जे फोटो होते ना देवाचे, ते तिथे नव्हते. आता ह्या गोष्टींनी आता आता ह्या इन्सिडेंटनी मीराला एक गोष्ट आता ह्या इन्सिडेंट नंतर मीराला एक गोष्ट तर क्लिअर होते, की इथे जी काही कारणीभूत आहे ती शांती आहे. त्यांच्यात एक अर्बन लेजंड आहे. त्यांच्यात एक गोष्ट खूप जास्त प्रसिद्ध आणि खूप जास्त खतरनाक आहे, की त्यांचा जो गाव होता ना, त्या गावी स्पेशली अमावास्येच्या रात्री घरापुढे म्हणजे कायमच घराच्या एंट्रीवर, गेटवर, दरवाजावर एंट्रीवर, दरवाजावर नेहमीच फोटो लावलेले असायचे, देवाचे फोटो लावलेले असायचे. आणि दर अमावास्येच्या रात्री त्यांच्या गावात एक चुडैल फिरायची. चुडैल असते ना, ती फिरायची. ज्या दारावर देवाचे फोटो आहेत, तो दार नाही वाजवायची. पण ज्या दारावर देवाचे फोटो नाही आहेत, तो डोर ती नॉक करायची. आणि जेव्हा तो डोर कोणी खोलायचा, तेव्हा ती काही काही जास्त बोलायची नाही किंवा कोणाला घाबरवायची नाही. ती फक्त बटाटा मागायची. माहिती नाही, खूप फनी वाटतं ऐकायला बटाटे मागायची, पण ती बटाटा मागायची. तर ती दोघांपैकी एक बटाटा मागायची. एकतर मोठा, एकतर लहान. आणि त्यात असं होतं, की जर मोठा बटाटा दिला, तर ती घरातल्या मोठ्या मुलाला नेणार. जर आपण लहान बटाटा दिला, तर ती घरातल्या लहान मुलाला नेणार. आणि जर आपण तिच्या दरवाजाला उत्तर दिलं नाही किंवा बटाटेच दिले नाही, तर ती दोघांना नेणार. तर ते झालं कसं होतं ना, की त्या रात्री शांतीला कसं होतं, शांतीला अजयवर खूप प्रेम होतं. ती अगदी त्याला मुलासारखं मानायची, कारण तो ऑब्व्हियसली त्यांच्या घरातला मोठा मुलगा होता. तो काहीतरी 7-8 वर्षाचा असेल. पण अजय जसा मोठा होत गेला ना, तो शांतीला लांब करू लागला, की "तू माझी आई नाही आहेस." आणि ह्या गोष्टीचं शांतीला खूप जास्त दुःख व्हायचं. आणि म्हणूनच तिने अमावास्येच्या रात्री म्हणजे त्याच्या संध्याकाळी तिने दाराजवळचे फोटो काढले आणि जेव्हा दरवाजा ठोकला, तिने समोर एक मोठा बटाटा ऑफर केला. आणि त्याच गोष्टीने अजय आणि हे त्यांच्या गावी झालंय. म्हणजे आपल्या इथे आपण बोलतो ना नालेबा वगैरे, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे त्यांच्या गावचा नालेबा आहे. की एक चुडैल येते, पूर्ण गावी फिरते आणि म्हणून त्यांच्या पूर्ण गावी कोणही
कोणीही देवाचा फोटो नाही काढत. आणि हेही त्यांच्या गावी झालं, की हेही त्या घरी म्हणून झालं, शांतीने म्हणून केलं, कारण तिला बदला घ्यायचा होता. ती जेलसी होती, की हिला हिला का सगळं सुख आहे? मीरालाच सगळं सुख आहे आणि मला मुलगा का नाही आहे? मी मोठी सून असून मला मूल नाही आहे आणि ही माझ्या नंतर येऊन हिलाच सगळे अटेन्शन देत आहेत, हिलाच सगळे प्रेम करत आहेत आणि मला एकदम घाणेरडं वागणूक देत आहेत. त्या गोष्टीचं तिला खूप जास्त वाईट वाटलं आणि त्यामुळेच तिने ते सगळं केलं. मला पण एकदम मजा आली. खरं म्हणजे दुसऱ्यांदा येऊन असं वाटलं, की म्हणजे नवीन कुठे जागेवरती नाही आलोय. आपल्याच जागा आपल्याच एक मित्राबरोबर बसून बोलतोय असंच वाटलं. थँक यू आणि सो मच थँक यू सर. मला बोलवल्याबद्दल. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.